नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण कम्प्युटर बेसिक्सबद्दल माहिती पाहत आहोत, ज्यामध्ये आपला वर्ड सुरू आहे. वर्डमधून सुद्धा आपण फाईल, होम, इन्सर्ट हे टॅब पूर्ण केलेले आहेत. त्यांच्या व्हिडिओजच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळतील, जरूर बघा. मित्रांनो, आज आपण डिझाईन टॅबबद्दल माहिती पाहणार आहोत. डिझाईन टॅब हा वर्डमधला एक महत्त्वाचा टॅब, ज्यामध्ये थीम्स वगैरे हे जरी आपण कधी यूज नसेल करत, तरी शेवटचे जे 3 ऑप्शन्स आहेत, वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर्स, हे मी खूप वेळा यूज करतो. फार यूजफुल माझ्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. ते कसे वापरायचे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ. पहिले बघूयात वॉटरमार्क. मित्रांनो, काय असतं, आपण काही नोट्स बनवतो किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या स्वतःच्या असतात. कोणी त्याची कॉपी करू नये असं आपल्याला वाटत असतं. जर कोणी झेरॉक्स जरी काढत असेल तरी ते आपल्या नावाने पब्लिश व्हावं, बरोबर ना. त्यासाठी आपण हेडर फुटर वापरलेलं आहे. इन्सर्टमधलं आपण हेडर पाहिलं होतं. हेडरवर क्लिक केली, त्यातलं ब्लँक घेऊयात. इथे जर मी माझ्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव लिहिलं, हेडर फुटरचा क्लोज हेडर फुटर, आणि जर काही नोट्स बनवल्या, जसं हे आता 3 पानांचं डॉक्युमेंट, ज्यामध्ये सुरुवातीला तर माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव येतं आहे. तर जरी इथे आपलं नाव येत असलं आणि त्याची प्रिंट काढल्यावर जरी आपल्या नोट्सच्या वर आपल्याला आपलं नाव दिसत असेल, पण जेव्हा त्या नोट्सच्या झेरॉक्स काढल्या जातील, झेरॉक्स काढताना जर इथे काही पट्टी लावली किंवा एखाद्या दुसऱ्या इन्स्टिट्यूटनी त्यांचं नाव लावलं, तर ते आपलं मूल्य राहणार नाही त्याबद्दल. तर त्यासाठी वर्डमध्ये जे डिझाईन टॅब आहे, यामध्ये वॉटरमार्क हा एक छान ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. या वॉटरमार्कच्या ॲरोवर क्लिक करूयात. यातून कस्टम वॉटरमार्कवर एक क्लिक करूयात. टेक्स्ट वॉटरमार्कमध्ये या टेक्स्ट वॉटरमार्कचा जो रेडिओ बटन आहे, जे गोल बटन आहे, त्यावर एक क्लिक, आणि टेक्स्टच्या समोर जे ASAP लिहिलेलं आहे हे खोडून याऐवजी आपल्याला जे पाहिजे असेल ते टाईप करूयात. बाकी कुठंच काही बदल न करता याला ओके करूयात. आता या अक्षरांच्या मागे मधोमध आपण जे नाव टाईप केलं होतं ते इथे दिसतंय. म्हणजेच जर आता इथे कुठे पांढरा पट्टा लावायची गरज असेल तर आपल्या नोट्सवरून त्यांना लावावा लागेल, आणि जे त्यांनाही उपयोगाचं येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण वॉटरमार्क सेट करू शकतो. जर मी Ctrl+P करून प्रिंट प्रिव्ह्यू पाहिला तर आपल्या जास्त लक्षात येईल की जेवढं आपण नाव मोठं ठेवूयात तेवढी जागा आपलं हे वॉटरमार्क ॲडजस्ट करेल, आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्या नोट्स या आपल्या राहतील. कोणी त्याची चोरी करू शकणार नाही. हा बेसिक उपयोग याचा. वॉटरमार्कचा ॲरो, रिमूव्ह वॉटरमार्क जेव्हा आपण करू तेव्हा हा वॉटरमार्क चालला जाईल. जर इंग्लिशऐवजी आपल्याला मराठी पाहिजे असेल तर जसं मी ISM वापरतो, आपण ISM लावून वॉटरमार्क, कस्टम वॉटरमार्क, टेक्स्ट वॉटरमार्क, हे ASAPच्या ऐवजी आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण टाईप करू शकता. ओके करूयात. तर अशा पद्धतीने हे मराठीमध्ये सुद्धा आपण वॉटरमार्क पाहू शकताल. हे होतं डिझाईनमधलं वॉटरमार्क. याला मी सध्या रिमूव्ह करतो.
त्यानंतर आहे पेज कलर. जर आपलं कलर प्रिंटर असेल तर प्रिंटिंगमध्ये पण चांगला उपयोग होईल, किंवा किमान आपल्या सॉफ्ट कॉपी म्हणजे मॉनिटरवर किंवा स्क्रीनवर बघण्यासाठी जर आपण एखादं डॉक्युमेंट तयार करत असू तर त्याला वेगवेगळा कलर देऊन ते अजून जास्त ॲट्रॅक्टिव्ह आपण करू शकूत. जर असा नॉर्मल कलर नको असेल, काही त्याला इफेक्ट्स पाहिजे असतील, तर पेज कलरच्या खाली फिल इफेक्ट्स आहेत, या फिल इफेक्टवर क्लिक करूयात. काही ग्रेडियंट आहेत ज्यात 1 कलर, 2 कलर, प्रीसेट असे वेगवेगळे ऑप्शन मिळतील. जर 2 कलर करत असू तर आपण 2 वेगवेगळे कलर सेट करा. मग त्यात असे होरिझॉन्टल, व्हर्टिकल, डायगोनल जसं पण तुम्हाला घ्यायचं असेल त्यावर क्लिक करून तुम्ही ओके करू शकता. तर हे अशा पद्धतीने कलरचं ग्रेडिंग इथं पाहायला मिळेल. जर आपल्याला ते प्रिंटमध्ये पाहिजे असेल तर एक छोटीशी सेटिंग करावी लागेल. आधी फाईलवर जाऊयात. मोरमधून ऑप्शन्स निवडतो मी. ऑप्शनमधून डिस्प्ले, प्रिंट बॅकग्राऊंड कलर्स अँड इमेजेस याला मी चेक करतो आणि ओके. आता जर मी कंट्रोल पी केलं तर मला बॅकग्राऊंडला असा कलर पाहायला मिळेल. कलर चेंज करायचा असेल तर डिझाईन, पेज कलर, फिल इफेक्ट्स, 1 कलर 2 कलरच्या ऐवजी काही प्रीसेट वापरून पाहूयात. बरेचसे त्यांनी प्रीसेट दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला जे घ्यायचं असेल त्यावर एक क्लिक करूयात. त्यातून जसा पण आपल्याला कलर पाहिजे असेल त्याला ओके करा. पेज कलर, फिल इफेक्ट्स, अशा पद्धतीने आपण आपलं डॉक्युमेंट कलरफुल करू शकूत. फिल इफेक्टमध्ये जे ग्रेडियंट आहे त्याच्या बाजूला टेक्स्चरसुद्धा आहे. आपण काही टेक्स्चर पण घेऊ शकता. आपल्या टेक्स्टचा कलर बदलूयात. त्यासाठी प्रिंट प्रिव्ह्यू बघूयात. बघा किती छान दिसेल. डिझाईन, पेज कलर, फिल इफेक्ट हे काही टेक्स्चर्स होते. याऐवजी आपण पॅटर्न पण घेऊ शकता, पण कलर कॉम्बिनेशन आपल्याला त्याचं प्रॉपर जमलं पाहिजे. नाही तर आपल्याला ते आपल्या टेक्स्ट पाहायला मिळणार नाही. इथे हे छान आपल्याला टेक्स्चर पण आपण घेऊ शकता. तर हा होता पेज कलर. नको असेल, व्हाईट कलर पाहिजे असेल तर परत पेज कलर आणि त्यातून नो कलर. आता आपलं टेक्स्टचा कलर मी व्हाईट केला होता, त्याला असं सिलेक्ट करूत कंट्रोल एनी आणि होममधून जो आपला फॉन्ट कलर आहे त्याला आपण परत ॲटोमॅटिक करूयात. डिझाईन टॅबमधलं शेवटचं महत्त्वाचं टूल आहे आपलं पेज बॉर्डर. पेज बॉर्डरवर क्लिक आणि आपल्याला जशा बॉर्डर्स पाहिजे असतील त्या बॉर्डरवर एक क्लिक करूयात. ओके करूयात. आपल्या चारी बाजूंनी अशा बॉर्डर्स आपल्या पेजला येतील. कंट्रोल पी, प्रिंट प्रिव्ह्यू पाहता येईल. इथे अशा पद्धतीने ही बॉर्डर आलेली आहे. बॅक पेज बॉर्डरवर क्लिक. बॉर्डरचे इथे बरेच वेगवेगळे नमुने आहेत. तुम्हाला जसा पण घ्यायचा असेल त्यावर क्लिक. जर कलर पाहिजे असेल त्याला चेंज करून त्या कलरवर क्लिक. ओके. तर अशा पद्धतीने आपण ही बॉर्डर बनवू शकता. काही बॉर्डर्सची साईज आपण कमी जास्त पण करू शकतो. तर इथून आपण ती साईज वाढवून पाहूत. सगळ्या बॉर्डरला ती साईज सुटेबल नसती, कोणाची कमी कोणाची जास्त, किंवा काही बॉर्डर्सला तशी साईज येतही नाही. अशा पद्धतीने आपण स्टाईल, कलर आणि साईज बघितली. पेज बॉर्डरमध्ये काही आर्टसुद्धा आहेत. तुम्ही इथून आर्ट पण निवडू शकता. असे वेगवेगळे आर्ट्स आपण पेज बॉर्डरला देऊ शकता.
आणि आपलं डॉक्युमेंट एक छान पद्धतीने आपण आपलं डॉक्युमेंट बनवू शकताल. साईजसुद्धा याची आपण कमी किंवा जास्त इथून करू शकता. अशा भरपूर प्रकारच्या बॉर्डर्स आपण आपल्या डॉक्युमेंटला अप्लाय करू शकता. समजा मला या मधल्या बॉर्डर्स नको असेल आणि ह्या उभ्या सरळ पाहिजे असतील, तर मी वरच्या बॉर्डरवर आणि खालच्या बॉर्डरवर जर क्लिक केली, ओके केलं, तर आता हे अखंड कंटिन्यू चालत राहील. अशा पद्धतीने परत जर आपल्याला एखादी बॉर्डर पाहिजे असेल तर परत त्या बॉर्डरवर क्लिक करूयात. ही बॉर्डर आपल्या परत इथे पाहायला मिळेल. ओके. आणि जर आपल्याला बॉर्डर काढून टाकायचे असतील तर पेज बॉर्डरवर क्लिक करून इथे ननवर क्लिक करू शकता. ओके. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ डिझाईन टॅबबद्दल. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या डॉक्युमेंटच्या सेटिंग्स बदलण्यासाठी, पेज सेटअप करण्यासाठी आपण लेआउट टॅब बघणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.